नमस्कार शिक्षक मित्र हो. येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. पेपर नंबर 2018 सालचा प्रश्न आहे गणिताचा. भुईमुगाच्या बियाणाचा जर त्याच्या वजनाशी समप्रमाणात आहे, 8 किलो बियाणाकरिता 560 रुपये लागतात, तर 3.8 क्विंटल बियाणे खरेदी करण्यासाठी किती रुपये लागतील? हे पर्याय आहेत. या ठिकाणी 3.8 क्विंटल, 1 क्विंटल म्हणजे 100 किलो, 3.8चं 380 किलो. ओके. या ठिकाणी 8 किलो भुईमुगाचे बियाणे खरेदी करण्यासाठी 560 रुपये लागतात, तर 380 किलो खरेदी करण्यासाठी x रुपये लागतात असे मानू. म्हणून x बरोबर असा त्रिकस गुणाकार 380 गुणिले 560 याला भागिले xला जे गुणिले ते भागिले 8 एके 8, 8 साती 56, 8 शून्य शून्य. 380 आणि 70चा गुणाकार करण्यासाठी ह्या 2 शून्य अगोदरच देऊया. 7 8 56ला 6 चाले 5, 7 त्रिकी 21, 5 26,600 रुपये. आपला पर्याय नंबर 3 आहेच. अचूक सोडल्यास असा अचूक पर्याय मिळतो. याच वर्षाचा प्रश्न आहे. महा TET पेपर सेकंड 2018चा. 30 मीटर लांबीच्या दोरीचे 3.14 मीटर लांबीचे शक्य तेवढे सारखे भाग केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या भागाची लांबी किती मीटर असेल? या ठिकाणी 3.1/4 म्हणजे हा पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे. साध्या पूर्णांकात रूपांतर करायचे. या छेदानं या पूर्णांकाला गुणायचं. 4 त्रिकोण 12, त्यामध्ये अंश मिळवायचा. 12 ने 1 13/4. ओके. आणि एकूण लांबी किती आहे? एकूण लांबी 30 मीटर आहे. म्हणजे या ठिकाणी समान तुकडे समजा x करायचे आहेत. समान तुकडे x करायचे आहेत आणि शिल्लक तुकडे y मानले आपण. शिल्लक तुकडे y मानले तर समीकरण काय तयार होईल? 30 मीटर लांबीची दोरी आहे. 13/4x म्हणजे xचा 13/4x म्हणजे 13/4x लांबीचे तुकडे करायचे आहेत. कुठल्या दोरीचे? xचे. म्हणून 13/x 13/4x. 30 मीटर लांबीच्या दोरीचे 3.1/4 म्हणजे 13/4x लांबीचे शक्य तेवढे तुकडे करायचे आहेत. म्हणजे 13/4चा एक तुकडा असं म्हटलं तर x जे तुकडे 13/4x होणार आहे. म्हणजे असं 4 मीटरचा एक तुकडा तर x चे किती तुकडे? 4x. अशा पद्धतीनं 13/4x आणि y शिल्लक राहणार आहे. ओके. आता हे भागिले 4 आहे. त्या भागिले 4नं प्रत्येक पदाला गुणायचं, कारण हा छेद आपल्याला नको आहे. 30ला 4नं गुणलं 30 चोक 120. याला 4नं गुणलं 4 गेले 13x. याला 4नं गुणलं 4y. 120 बरोबर 13x अधिक 4y. आता इथं असा प्रकार आपण केला. 120 आहे. समजा 13xची किंमत 9 घेतली तर 13×9 117 होते ना, आणि अधिक 4 काय असेल ते. पण जेव्हा 13xची किंमत 10 घेतली तर 13×10 होणार 130. म्हणजे आपण 120च्या पुढे गेलो. दोरी इथं 120 पेक्षा 130 संख्या मोठी झाली म्हणजे 9 चालते ना. 120 बरोबर 13 गुणिले 9 अधिक 4y. 120 अधिक 13×9 117 अधिक 4y. ओके. 120 बरोबर चिन्ह आहे. 13×9 117 अधिक 4y. आता किती कमी पडले? 117 मध्ये 120 होण्यासाठी 3 कमी पडले म्हणजे 4y बरोबर 3. ओके. म्हणजे 4yच्या ठिकाणी 3 पाहिजे. 117 अधिक 3 म्हणून y बरोबर y 4 पलीकडे गेले 3/4. शिल्लक तुकड्याची लांबी ही
3/4 अचूक मिळवले आपण उत्तर आहे अचूक पर्याय नंबर 1. ओके, अशा पद्धतीनं आता TET पेपर सेकंडच आहे, 2019चा प्रश्न आहे. सविताचे मासिक वेतन 10,000 रुपये असून ते वेदिकाच्या मासिक वेतनाच्या 1.25 पट आहे आणि वेदिकाच्या मासिक वेतनाची रक्कम आशियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट आहे. तर आशियाचे मासिक वेतन किती रुपये असेल? हे पर्याय आहेत. या ठिकाणी आपण सविताचं मासिक वेतन किती आहे? 10,000 रुपये आहे. ओके, 10,000 रुपये आहे. वेदिकाचे मासिक वेतन सविताच्या मासिक वेतनाच्या 1.25 पट आहे. ओके, आता सविताचं मासिक वेतन 10,000 रुपये आहे. ओके, आता या ठिकाणी 100 रुपये हे जे वेतन आहे सविताचं ते वेदिकाच्या मासिक वेतनाच्या 1.25 पट आहे. म्हणजे 100 असेल तर 125 रुपये असणार आहे. तर ते एक्सला काय येतं? ओके, एक्सला 10,000, 100ला 125, 100ला 125, एक्सला 10,000. तिरकस गुणाकाराने एक्सची किंमत आपण काढायची. तोंडी आहे 2,000 प्रमाणे 10,000चे 5 भाग झाले. ओके, त्यातले 4 भाग म्हणजे 8,000, 1.25 पट. ओके, एक्स बरोबर 100 गुणिले 10,000, 100 गुणिले 10,000 भागिले 125, 25 5 125, 25 100, 5 न 10,000ला 5 दुने 10 आणि 3 0 म्हणजे 2,000 गुणिले 4, 8,000. ओके, म्हणजे हे वेदिकाचं वेतन झालं. वेदिकाचं वेतन 8,000 आणि तिच्या 1.25 पटीनं 10,000 सविताचं वेतन होणार आहे. ओके, हे लक्षात असले. 100ला 125 तर एक्सला 10,000. म्हणजे सविताचं वेतन जेव्हा 125 रुपये असते तेव्हा वेदिकाचं 100 रुपये असते. तर सविताचं 10,000 रुपये असेल तर वेदिकाचं किती? अशा पद्धतीनं आपण तिरकस गुणाकार करून 10,000 गुणिले 100 त्याला भागिले केले, एक्सला गुणिले 125 येतात ते भागिले केले. 25 100, 25 5 125, 10,000ला 5 भागले 2,000 आलं. 2,000 गुणिले 4, 8,000 रुपये. ओके, अशा पद्धतीनं. आणि इथं विचारले ही जी वेदिकाची जी मासिक वेतनाची रक्कम आहे ती आशियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट आहे. म्हणजे 8,000चं निम्म 4,000 रुपये हे कुणाचं वेतन असणार आहे? आशियाचं वेतन असणार आहे. नंबर 2 अचूक पर्याय. ओके, अशा पद्धतीनं 8,000चे निम्म ह्याचं आशियाचं वेतन असणार आहे. 8,000चे निम्म 4,000 रुपये. प्रश्न आहे, फक्त काही 500 रुपये किमतीच्या व काही 2,000 रुपये किमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत 30,500 रुपये आहेत. तर त्या पिशवीत खालील पर्यायापैकी 500 रुपये किमतीच्या किती नोटा असू शकतील? 500 रुपये किमतीच्या काही तर 2,000 रुपये किमतीच्या काही, असे म्हणून 30,500 रुपये आहेत. 30,500 रुपये. तर 500 रुपयाच्या यापैकी किती नोटा असू शकतील? आपण 500 रुपयाच्या नोटा एक्स मानूया. ओके, आणि 2,000 रुपयाच्या वाय नोटा म्हणूया. मग या ठिकाणी 500 रुपयाच्या एक्स नोटा म्हणजे 500 एक्स, 2,000 रुपयाच्या वाय नोटा म्हणजे 2,000 वाय, अशी मिळून रक्कम होत्या 30,500 रुपये. ओके, उत्तराकडून हे पर्यायाकडून आपण तिकडं जायचं म्हटलं तर 59 ही संख्या फार मोठी आहे. कारण 59 नोटा 500 रुपयाच्या घेतल्या तर 29,500 रुपये मिळतात. त्यामुळं 2,000 त्यामध्ये मिळवले की 31,000 होत आहेत. म्हणजे 59 उत्तर नाही, 35 नाही, 19 नाही. तर आपण 500च्या 25 नोटा घेतल्या तर 25 5 125, 12,500 रुपये मिळतात. ओके, आणि सहजच आहे. मग आता 30,500तनं 12,500 वजा केलं. 30,500मधून 12,500 वजा केले. 0 0 0, 10 2 8, ही 10च्या जाते 18,000. हां, अगदी बरोबर आहे. म्हणजे 2,000च्या 9 नोटा पाहिजेत 18,000 रुपये होण्यासाठी. मग हे झाले बघा 30,500. ओके, त्यामुळं 500 रुपयेच्या किती नोटा पाहिजेत? 25 नोटा पाहिजेत.
अशा पद्धतीनं सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. ओके. हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बंधूंसाठी शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भोसले सर जाकले चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन द्या. आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ मिळतील. धन्यवाद.